अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. माणूस दोन चीजांनी पैदा झाले. एक त्याची रूह ना दुसरा त्याचा जिस्म. अल्लाह ताला जिस्माका जित्तो ठेवच्या वास्ता रूह नाही पैदा केलं. तर असलं रुहे का दुनियात धाडून ते चोकोट किंवा वाईट कोण त्याची परीक्षा घेवच्या वास्ता ते का एक जिस्म देऊन दुनियात धाडला. यानी असल चीज माणसाची रूह असे, जिस्म नाही. माणूस रुहे दिसून माणूस असे. जब तक एक जिस्मात रूह आहे तब तक त्याका माणूस बोलून बोलतात. रूह त्याच्याशी बाहेर पडून गेल्यास कनी त्याका एक मैयत बोलून बोलतात, माणूस बोलून नाही बोलत ना. त्यांना केलेली जितली बी कामं असती त्याच्या नावा सांगाती मनसूब करतात की त्या नावाच्या माणसान इतल्या चोकट कामं केला होतो. हालाकी त्याची मैयत आमच्या समोर ठेवली होते. माणसाची रूह कायम रवतेली चीज ही फना ना मिटे नाही, बल जबकि माणसाचा जिस्म फना होते, मिटते, खत्म हो सकते. अल्लाह ताला रूहे का पैदा केला ना. दुनियात कितले बी माणूस येऊ का हो, पैदा हो को कयामत तक त्यांच्या सगळ्यांची रूह अल्लाह ताला पैदा केला ना. त्यांका सगळ्यांका आपल्या आपल्या वक्तार दुनियात धाडे ना. जब तक हे रूह येवचे बाकी असती तब तक ही दुनिया कायम रहे. जब आखरी रूह दुनियात येईल ना त्याची जो वक्त असे काम करचो ते वक्त काम करून वापस जाईल. सगळे रूह येऊन सोपतील तेव्हा ह्या परीक्षा घेवच्या जाग्याची आणि दुनियाची काहीच जरूरत नाही राहणार. तेव्हा अल्लाह ताला ही दुनिया खत्म करेल ना. सगळ्या रूहांका कयामत तक जितले बी रूह येणार असती हजरत आदम अलैहिस्सलाम मानंतरशी त्यांना सगळ्यांका वट केले. एक इंसानी कालिद दे त्यांना इंसानी जिस्म देऊन सगळ्यांका जमा केले ना. ते जो कुछ भी काम दुनियात केला आहे तो त्यांचा हिसाब घे ना. जो रूह चोकोट काम केली रवेल, जो माणूस चोकोट काम केलं रवेल तो जन्नते जाईल ना. जो वाईट काम केलं रवेल तो दसकात जाईल. अल्लाह ताला आमका दसकाशी वासून जन्नतेत घालून दे. ह्या बातावर गौर करण्याशी आमका एक बात मालूम पडते की एक माणूस झाल्यानंतर आम्ही आमच्या जिस्मा वाचता, जिस्मानी जरूरते वाचता जो कुछ भी चीजो असती त्याच्यावर बी काम करू का ना. आमच्या रूह जो आमका असे त्याच्या तरक्की वाचता या ते काम चुकट करूच्या वाचता बी आम्ही काम करू. ह्या दोन्ही चीजा वाचता आमकां आम्ही काम करू. अल्लाह ताला माणसाका जो हे दोन्ही चीजो दिलाय यानी जिस्म ना रूह ह्यांच्या वास्ता कैसो रहू का ना कैसो ह्यांका चोकोट करू का ह्यांच्या वास्ता माणसांका सहूलत बी दिला आहे, जराये बी पैदा केला आहे. मिसाल के तौर पर माणसाची जिस्मानी जरूरियात पुरी करूच्या वास्ता माणसाका अक्ल दिलाय, इल्म दिलाय, हुनर दिलाय. आमच्या अतराफ बेशुमार चीजो फैलेल्या आहे. जमीन, आसमान, चांद, जमिनात उगतेले पैदावार, जमिनात भित्तूर असलेले चीजो, लोखंड, सोना, चांदी हे सगळे चीजो, दर्यो, झाडां सब कुछ देऊन आमका एक काम करूचो मौका दिला आहे की तुमच्या जरूरतेची चीजो असती हे इस्तेमाल करा. तसोच माणसाची रूह चोकट होच्या वास्ता बी अल्लाह ताला माणसाका अक्ल दिला आहे ना. त्यांच्या सांगाती जिंदगी कैसो वाटवको म्हणून सही वाट दाखवच्या वास्ता नबियांका धाडलाय ना. आसमानी किताब जैसे कुरान मजीद नाजिल करना है. हे दोन्ही चीजो अगर आम्ही सांगाती तरक्की करू यानी माणसाची जो तमद्दुनी जरूरियात असती, माणसाच्या जिस्मा वास्ता जो मादी जरूरत असती त्यांच्या तरक्की वास्ता बी काम करू ना. माणसाची जो रूहाची जो जरूरत असती त्याच्या वास्ता बी काम करू. ते दुनिया आमची चोकोट रवेल, खूबसूरत रवेल, सगळ्या माणसाची तो रवच्या रवेल ना. ही ईश्वर तरीको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या दौरात ना त्यांच्या पहिलो आयलेल्या सगळ्या अंबियाच्या दौरात आम्ही तारीखेत पडतो ना. त्याच्यानंतर खुलफाय राशिदीनच्या दौरात मुसलमानाच्या हुकुमतीच्या दौरात जो निजाम ते कायम केला तो त्यांना बघण्याशी आमका मालूम पडते. माणसान जब ह्या दोन्ही चीजात फरक करूंक सुरू केला, रुहेची जरूरत कम समजूक लागलो ना जिस्माची जरूरत जास्ती तवज्जो देवका लागलो तेव्हा माणसांत बिघाड पैदा होते ना. बिघाड जात जायला आहे ना. माणूस
एक माणसायतेसी दूर होऊन एक जानवर होका लागते. दुनियात सनते इन्कलाब म्हणून एक मोठी तब्दिली आली. त्या तब्दिलीत अवके कंपनीयो फॅक्टरीयो माणसान पैदा केला. ह्या सनते इन्कलाब दिसून माणसाची अवखी मादी तरक्की झाली. जिस्मानी जरूरते का जो चिजो होते त्याची अवखी तरक्की झाली. पण त्याच्या सांगाती माणसून रूहेसी गाफील बी जाईल. रूहच्या वास्ता जो कुछ भी होंचा होतो त्याच्याशी गाफील होत गेलो. मादी तरक्की इतली झाली की माणसाची पैदावार जास्ती झाली. हर चीज जास्ती पैदा होऊका लागली. जरूरतेची चिजो जास्ती झाले. सांगाती मजहबाची दूर जायलो. इतल्या दूर जायलो की मजहब एक बेकार चीज, ह्याची माणसाला काही जरूरत नाही. बल्कि मजहबा दिसून माणूस आपसने झगडते, लढाई करते ना, हे का जिंदगीशीच काढून टाकू हवं म्हणून माणूस प्लान करू लागलो ना. वाकई ताका माणसान केरला बी माणसाची मजहबीशी बिलकुल दूर होऊ लागलो. ऐश्वर्य तरक्की होण्याशी माणसान काय हासिल केला? माणूस चांदार गेलो. खावचे जेवचे चिजो जास्ती पैदा केला. तांदूळ, गहू, तरकारी, गोस्त हर चीज जास्ती पैदा झाली. पण जो ऐश्वर्य तरक्की करूचा कोणी प्लान घातलाय तो ह्या सगळ्या चिजांवर कब्जो केलाय. आज दुनियात सिर्फ 30 खानदान ऐश्वर्य असती जे दुनियाच्या 80% वसाईलावर चिजावर कब्जो करून ठेवलाय ना. ह्याच्या दिसून माणूस माणसाचाच गुलाम झालो. आपल्या ऐश्वर्या दुसऱ्या माणसाचा गुलाम झालो. सिर्फ माणसाचाच गुलाम नाही केला बल्कि पूरा खानदाना का, पूरा माशरा का, पूरा समाजा का, बल्कि एक मुल्क दुसऱ्या मुल्का का आपलो गुलाम करच्या वास्ता कोशिश सुरू केला ना. ह्या कोशिशेत माणसान अटम बम, हायड्रोजन बम, जहरेली गॅस तयार केला ना. आपल्या ऐश्वर्या माणसावर सोडून त्यांना गुलाम करूची कोशिश केला. इतले सगळे खावचे जेवचे चिजो माणसान पैदा करण्याच्या बावजूद बी दुनियात बेशुमार लोक भुकेन मरूका लागले. इलाजाची बेहतरीन सवलत राहूच्या ह्याना बी बिमारांवर माणसाचो कंट्रोल बी नाही राहिलो ना. अवखे गरीब लोक जो बिमार असतील त्यांना इलाज करच्यातले पैसे बी त्यांच्या हाना नाही राहिले. तो ह्याच्याशी ही मालूम झाला की मजहबा का सोडून जो माणसा इतली तरक्की करलाय ते ह्याच्याशी माणसाका फायदा कम ना नुकसान जास्ती जायला. ह्याच्या पुढे पाहून आज हर माणसाच्या हातात मालूमाताचा भंडार असे. त्याच्या सांगाती बी इन्सानान आर्ट, कल्चर, फन, एंटरटेनमेंट ऐशली चोकोट नावा देऊन ऐशली बेहयाई फैलेला की खुद शैतान मी माणसाची पनाह मागू लागला. माणूस ही सगळं बघून बेचैन जाईल. अरे आज आमच्याकडे सब कुछ आहे. जेवका बेशुमार, येवका जावका सवलत बेशुमार, एंटरटेनमेंट हर माणसाच्या हातात मोबाईल. पण माणसाका भितूरशी आराम नाही, सुकून नाही, खुशी नाही. माणूस डिप्रेशनाचा शिकार जायलो. सब कुछ राहून ती माणसाला एक भेव लागूची बिमारी सुरू जाईल ना. न्हांग्या बात्यांका भिवून 10,000 रुपये, 15,000 रुपये कर्ज कैसो दे इतला भिवून माणूस जीव देवची ना खुदकुशी करूची तशी खतरनाक काम बी माणूस करू का लागलो. माणूस ऐशेले कामा करू का लागेल ना. इतल्या जब जानवोदे पस्तीवर माणूस येईल ते तेव्हा काय करू गो बोलचान. अल्लाह ताला माणसाला मजहब बोलली चीज दिलं, मजहब इस्लाम. आज दुनियात मजहब बरातील काय ना माणूस केला पैदा जायला मकसद काय ही समजूच्या वास्ता 2 चीजांचो आम्ही मुताला करू का. नंबर 1 कुरान मजीद, नंबर 2 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची सीरत. इंशाअल्लाह मी कोशिश करीन की अल्लाह ताला कुरानात आमका काय सांगते ना. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या जिंदगीत माणसाका एक इंसान होऊन जिथं रोजच्या वाजता काय करू को म्हणून काय कसं बघ दिलाय त्याच्या बाबतीत इंशाअल्लाह मी अशे न्हांगुदे व्हिडिओ करून तुमच्या तक पावे. मी गुजारिश करता की तुम्ही हे व्हिडिओ बघा ना, तुमच्या दोस्तांका बी दाखवा ना. हे तुमच्यान काय तब्दिली हाडूका हो म्हणून म्हाका जरूर सांगा. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.